तर मित्रांनो, तर लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की भावना जान्हवीला रेडी करते आणि घरामध्ये सगळीकडे साखरपुड्याची लगबग चालू असते, तयारी चालू असते। गुरुजी आलेले असतात आणि साखरपुड्याची विधीची सगळी तयारी करतात। तेवढ्यात जयंत तिथे येतो। जयंत सोबत त्याचे 3-4 बॉडीगार्ड असतात, सेक्रेटरी असतो आणि सगळ्यांच्या हातात गिफ्ट्स असतात। जयंत आतमध्ये येतो आणि मंगला त्याच्याकडे बघत राहते। मंगलाला वाटतं की अशा श्रीमंत मुलासोबत माझं लग्न का नाही झालं। ती त्याच्याकडे टक लावून बघत बसते। जयंत जसा आतमध्ये येतो तसे सगळेजण पटापट त्याच्याशी बोलायला जातात। संतोष आणि हरी त्याला मस्केमारी करायला पुढे होतात आणि त्याला गुलाबाचं फूल देतात। जयंत आजींच्या पाया पडतो आणि तेच गुलाबाचं फूल तो वेंकीला देतो। वेंकीला खूप चांगलं वाटतं। सगळेजण वेंकीकडे बघत राहतात। जयंत वेंकीला मिठी मारतो। वेंकीच्या डोळ्यात पाणी येतं। आपल्याला कोणीतरी पहिल्यांदा एवढी किंमत देते हे बघून वेंकीला खूप आनंद होतो। तर मंगल जयंतकडे बघत राहते। ती म्हणते, माझं याच्याबरोबर का लग्न नाही झालं। त्या म्हणते, मंगलताई एक काम करा ना, तुम्ही दुसरं लग्न करून घ्या यांच्याशी। करताय? मांडव पण सजलाय, कळतंय ना तुम्हाला। मंगला म्हणते, नाही आहे आता त्याचं सुख मानायचं काय। मंगल पुढे होते आणि ती जयंतला ज्यूस देते। जयंत नको म्हणत असतो। मंगला त्याला मस्केमारी करत असते। ती नजर जयंतने आणलेल्या गिफ्टवरच असते। तर इकडे विश्वाने स्वतःला कोंडून घेतलेलं असतं। तो काही बाहेर पडत नाही। दुसऱ्या दिवशी आई बाबा टेन्शनमध्ये असतात। बाबा विचारतात, अगं विश्वा बाहेर पडला का, त्याने काही खाल्लंय का। आई म्हणतात, नाही ना, त्याचं काय बिनसलंय काय माहिती, आला तसं रूम मध्ये कोंडून घेतले। बाबा म्हणतात, अगं थकला असेल तो, राहू दे, आराम करू दे, उठला की स्वतः खाली येईल, मग त्याला नाश्ता दे। आई ठीक आहे म्हणतात। तर इकडे विश्वाला काही झोप लागलेली नसते। तो रात्रभर रडत बसलेला असतो आणि सारखा जान्हवीचा विचार करतो। त्याच्या मित्रांचा सारखा फोन येतो पण तो फोन कट करतो, फोन घेतच नाही। तर इकडे आईला खूप काळजी लागलेली असते। तेवढ्यात विश्वाच्या मित्रांचा फोन येतो आणि ते विचारतात, काकू विश्वा कसा आहे, बरा आहे ना। आई म्हणते, हे तर मी तुम्हाला विचारायला हवं होतं, काय झालंय विश्वाला। मित्र सगळं सांगतात। तो प्रेमात पडला होता, मुलगीचं आता लग्न होणार आहे, त्याचा साखरपुडा होणार आहे, हे सगळं सांगतात। विश्वाचं किती प्रेम आहे जान्हवीवरती हेही सांगतात। आईला एकदम धक्का बसतो। तिला लक्ष्मी निवास यांच्या लग्नावेळेसचे सगळं आठवतं। फोन ठेवते आणि विश्वाशी बोलायला धावत वर जाते। इकडे भावना जान्हवीला रेडी करून बाहेर घेऊन येते। सगळेजण तिच्याकडे बघत राहतात। जान्हवी खूप सुंदर दिसत असते। त्याच्या शेजारी येऊन बसते। जयंतही तिच्याकडे बघत राहतो। साखरपुड्याची विधी चालू होतात। सगळे आनंदात असतात। साखरपुड्याची सगळी विधी पार पडतात आणि गुरुजी म्हणतात, आता तुम्ही दोघांनी उभं राहा आणि एकमेकांना हार घाला। जान्हवी जयंत एकमेकांना हार घालतात आणि सगळेजण टाळ्या वाजवतात। तर विश्वा खूप रडत असतो। त्याला स्वतःचाच राग येत असतो। आपण वेळेवरती जान्हवीला आपल्या मनातलं बोलून दाखवलं नाही, त्यामुळे हे सगळं झाल्याचं त्याला वाटत असतं। तेवढ्यात तिथे विश्वाची आई येते। ती दरवाजा नॉक करते। नाईलाजाने दरवाजा उघडतो आणि आईला आतमध्ये घेतो। आई म्हणतात, विश्वा तुझी ही अवस्था का झाली मला माहिती आता। तुझ्या मित्राचा फोन आला, त्याने मला सगळं सांगितलं। बाळा तू मला हे सगळं का नाही सांगितलं। विश्वा आईला मिठी मारतून खूप रडतो। आई विश्वाला समजवतात आणि म्हणतात, विश्वा प्रेम करणं चुकीचं नसतं, पण आपल्या घरात प्रेमाविषयी बोललेलं अजिबात चालत नाही आणि यामागे काय आहे ते तुला आज मला सांगावंच लागेल। विश्वा हे नेमकं काय घडलंय, आपल्या घरात काय झालंय तुला आजपर्यंत सांगितलं नव्हतं। आपल्या घराची जी अवस्था आहे ना ती फक्त प्रेमामुळे झालीय। विश्वा विचारतो, आई नेमकं काय झालंय। लक्ष्मीबद्दल सगळं सांगतात। लक्ष्मी निवास यांच्या लग्नाबद्दल सगळं सांगते आणि त्या दोघांच्याही लग्नामुळे या घरावरती काय काय परिणाम झालेत ती सांगते। विचारतो, आई हे सगळं खरंय का। ते हो, अरे आपल्या घराने प्रेमामुळे खूप सोचलेलं आहे। तुझे आप्पा त्यांची अवस्था ही त्याच्यामुळेच झालीय। तुझी आत्या लग्न करून निघून गेली आणि त्यानंतर आप्पांची ही अवस्था झाली। फक्त एकच भीती वाटते, ताईंच्या लग्नानंतर आप्पांना जो धक्का बसला तसा धक्का तुझ्या वडिलांना बसायला नको। वडिलांची तशी अवस्था झाली तर मी नाही सहन करू शकत। विश्वा मी हात जोडते, पाया पडते, पण तू त्या मुलीचा विचार डोक्यातून काढून टाक। तो आई फार उशीर झालाय, आता तिच्याबद्दल बोलण्यामध्ये काही पॉइंट नाहीये। मला फक्त एकच वाटतं, तिने आता आनंदात राहावं। म्हणते, मग आता तू मला वचन दे, त्या मुलीचं नाव पुन्हा तू घेणार नाही आणि प्रेमाचा विचारही तू कधी करणार नाही, मला वचन दे। विश्वा आईच्या हातावर हात ठेवतो आणि वचन देतो, प्रेमाचं नाव यापुढे कधीही काढणार नाही आणि त्या मुलीचं नाव घेणार नाही असं वचन देतो। आई खूप रडत असते। तर इकडे जयंत जान्हवी एकमेकांना हार घालून उभे असतात। गुरुजी त्यांना अंगठे देतात आणि म्हणतात, आता तुम्ही एकमेकांना अंगठ्या घाला। दोघं एकमेकांना अंगठ्या घालतात। सगळ्यांनाच आनंद झालेला असतो। सगळे आनंदाने त्यांच्याकडे बघत असतात। तर इकडे विश्वा डायनिंग टेबलवर येऊन बसतो आणि तो आपल्याच विचारात असतो, जान्हवीच्या विचारात असतो। आई त्याला जेवायला वाढते पण त्याचं जेवणाकडे लक्षच नसतं। त्याला जेवायला सांगते आणि तेवढं तिथे बाबा येतात। विश्वा काय झालंय, काही बिनसलंय का। विश्वा असं दाखवतो की काही झालेलं नाही, सगळं नॉर्मल आहे।
खोदून खोदून त्याला विचारत असतात, पण विश्वा आईकडे बघतो आणि काहीही सांगत नाही. त्याला म्हणतात, विश्वा, अरे काही अडचण असेल तर मला सांग. अरे मी आहे ना विचार करायला, तू अजिबात टेन्शन वगैरे घेऊ नकोस. मी आहे, मी सगळं सॉल्व्ह करेन. बाबा निघून जातात. विश्वा खूप विचार करतो. बाबा विश्वाला म्हणतात, विश्वा, अजून एक गोष्ट राहिलीये. आम्ही तुला तिथे शिक्षणासाठी पाठवले. शिक्षण सोडून बाकी कुठल्याही भानगडी करू नकोस तू. आणि प्रेमाचं वगैरे ते विचार पण करू नको. असं म्हणून ते निघून जातात. आई म्हणतात, बरं झालं तू काही बोलला नाही, मला भीती वाटत होती. विश्वा म्हणतो, आई काही काळजी करू नको. तिथे जान्हवीचा नवीन चॅप्टर सुद्धा सुरू झाला असेल, मी काहीही बोलणार नाही. तर इकडे जयंत जान्हवी यांचा साखरपुडा पार पडतो आणि दोघंही सगळ्या मोठ्यांच्या पाया पडतात. जयंत म्हणतो, आई, बाबा, लोक म्हणतात माझ्याकडे सगळं आहे, मला कशाचीच कमी नाही, पण माझ्याकडे फॅमिली नाहीये. मोठं घर आहे, पण त्या घरामध्ये लावण्यासाठी फॅमिली फोटो नाहीये. पण आता मला फॅमिली मिळाली आणि मला तुमच्या सगळ्यांना एक गोष्ट सांगायची. तुम्ही मला मन मोकळेपणाने जयंत म्हणा. जावई बापू म्हटलं ना की मला मनावरती ओझं आल्यासारखं वाटतं. मी जवळचा कोणी नाहीये, मी लांबचा आहे, म्हणून प्लीज मला हक्काने अरे तुरे करा. जयंत म्हणतो, आपण एक फॅमिली फोटो काढायचा का? जयंतचा सगळ्या फॅमिली सोबत एक फॅमिली फोटो होतो. तर रात्री सगळा कार्यक्रम झाल्यावरती सगळे फोटोज बघत असतात. सगळे आनंदात असतात, पण लक्ष्मीला मात्र टेन्शन असतं. निवास विचारतो, लक्ष्मी, आज एवढा छान दिवस आहे, जान्हवीचा साखरपुडा झालाय, सगळे आनंदात आहेत आणि तू का टेन्शन घेऊन बसलीस? लक्ष्मी म्हणते, अहो, आपली जान्हवी भरलेल्या घरामध्ये लहानाची मोठी झालीये आणि तिकडे फक्त दोघं जण. जयंत ऑफिसला निघून गेल्यावर ती एकटीच पडेल, मग काय करायचं? मला समजावते. ती म्हणते, आई, तू उगाच टेन्शन घेते. अगं, आपण आहोत ना, आपण तिला फोन करू, व्हिडिओ कॉल करू. मला समजावतात. तर इकडे सिद्धूच्या घरी नंतर सगळेजण गप्पा मारायला बसलेले असतात. आदिराज सांगतो की पप्पा, तुम्ही सांगितलं तसं काम मी केलंय. आदिराजने काय काय कामं केली हे सगळं सांगत असतो, पण संपत काही खुश होत नाही. त्याच्या चेहऱ्यावरची माशी सुद्धा हलत नाही. तो फक्त रागाने आदिराजकडे बघत असतो. तो आदिराजला टोमणे मारून बोलत असतो. आदिराज आणि आदिराजची बायको दोघंही अपसेट होऊन जातात. आदिराज एकापेक्षा एक आयडिया देत असतो. लोकांची मतं आपल्याला कशी मिळतील, आपण काय काय केलं पाहिजे हे सगळं सांगत असतो. वरती संपत आणि त्याची आई दोघंही खूप हसत असतात, त्याची खिल्ली उडवत असतात. रेणुका म्हणते, आपण एक काम करायचं का, आपण सिद्धीचं लग्न लावून देऊ. संपतला ही आयडिया आवडते. रेणुका म्हणते, चालेल, मग उद्यापासूनच आपण एक छानशी मुलगी बघू. सिद्धूचे मित्र हे सगळं काही ऐकतात आणि सिद्धूशी बोलायला निघून जातात. पुढे त्याचे सगळे मित्र येतात आणि बाहेर तुझ्या लग्नाचे विषय चालू आहे हे सगळं सांगतात. सिद्धू विचार करतो की या सगळ्यातून कसं बाहेर पडता येईल, भावनावरती आपलं किती प्रेम आहे हे घरच्यांना कसं सांगता येईल. तर इकडे सगळेजण झोपल्यावरती संतोष, हरी सिगरेट ओढण्यासाठी बाहेर आलेले असतात. त्याबद्दल बोलत असतात. जयंत किती श्रीमंत आहे, किती चांगला आहे याबद्दल बोलतात. तो की दादा, मी मुद्दाम त्याची निवड केलीये, कारण आहे ना त्याची आयडिया, त्याचा पैसा माझ्या उपयोगाला येऊ शकतो. माझा बिझनेस एक नंबर चालू शकतो. संतोषला हरीचा राग येतो आणि त्याची चिडचिड चालू असते. जान्हवी खूप टेन्शन मध्ये असते आणि भावना तिथे येते. जान्हवी आपल्या अंगठीकडे बघत असते आणि विचार करत असते. ते, अगं जानू, काय झालंय, कसलं टेन्शन घेतलंय तू? जानू म्हणते, ही एवढी जड अंगठी, मला खूप टेन्शन आलंय. अंगठी म्हणजे जयंत आणि माझ्या नवीन नात्याची सुरुवात आहे का मी सगळ्यांपासून दूर जाणार आहे, हे सगळंच ह्याच्यामध्ये आहे. म्हणते, जानू, किती विचार करतेस तू, असं काही नाही होणार आहे. मी म्हणते, ताई, अगं हा तर पूर्णपणे अनोळखी आहे, मी काय करू मला काही कळत नाही. भावना लग्न काय असतं, लग्नानंतरचं नातं काय असतं हे सगळं जान्हवीला समजावून सांगते. जयंतबद्दल खूप प्रश्न पडलेले असतात. रिलॅक्स राहायला सांगते आणि झोपायला सांगते. तर दुसऱ्या दिवशी त्याची आवरावर ऑफिसला जाणं, शाळेमध्ये मुलांना पाठवणं याची गडबड चालू असते आणि तेवढ्या तिथे जयंत येतो. जयंत सगळ्यांना भेटतो. सगळ्यांची सकाळची गडबड लगबग बघून जयंत म्हणतो, हे सगळं मी खूप मिस करत होतो. आता कसं इथे आल्यावरती मी माझ्या घरी आल्यासारखं वाटतंय. मी जयंतला जयंतराव म्हणत असते. जयंत म्हणतो, मला फक्त जयंत म्हणा. नाही, मला असं एकेरी नावाने हाक मारता येणार नाही, मला नाही जमणार. जयंत म्हणतो, ठीक आहे, बोला. जयंतसाठी चहा आणायला जाते आणि जयंतीची नजर भिरभिरत असते. ती नजर जान्हवीला शोधत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.